ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश, ठाकरेंना धक्का. आम्ही ताकदीने निवडणुकीला सामोरं जाऊ, अंबादास दानवे यांचं वक्तव्य. कुणीही आमच्या आडवं जाऊ नका, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा. गोकुळ गीते शिवसेनेत प्रवेश करणार, शिंदेंची विधान परिषदेतील ताकद वाढणार. शिंदेंनी दिला भाजपला सूचक इशारा, शिवसेना खासदारांच्या बाबतीत दुसरा मोठा पक्ष. सातव्या खासदाराच्या बंडखोरीवर रामदास कदम ठाम, 7 खासदारांनी सह्या केल्याचा रामदास कदमांचा दावा कायम. फुटीच्या भीतीनं ठाकरे गट याच्या आमदारांची बैठक, उद्धव ठाकरेंनी केली चर्चा, 4 आमदारांची दांडी. आता चौकार नाही, षटकार मारलाय, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं. कृष्णा नागेश पाटील आष्टीकरांची हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल ठाकरे गटाची कारवाई. सोबत आलेला प्रत्येक खासदार निवडून आणणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. नाशिकमध्ये अपक्ष गोकुळ गीते 109 मतांनी विजयी, शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पराभवाचा धक्का. दराडेंचा पराभव, शिंदेंची नाराजी, विधान परिषद निकालासंदर्भात मागवली माहिती. नागपुरात भाजपाच्या डॉक्टर राजू पोतदारांची बाजी, काँग्रेसच्या अतुल लोंढेंचा दारुण पराभव. भंडारा गोंदियामध्ये भाजपाच्या अविनाश ब्राह्मणकर 302 मतांनी विजयी, काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांना 35 मतं अधिक. संभाजीनगरात भाजपाचे सुहास शिरसाट विजयी, ठाकरे गटाच्या गणेश लोखंडेंचा पराभव. भाजपाचे उमेदवार बसवराज पाटील यांचा विजय, धाराशिवमध्ये 845 मतांनी बसवराज पाटील विजयी. जळगावात महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी, महाजन यांनी मानले महायुतीच्या नेत्यांचे आभार. सांगली सातारा विधान परिषदेमध्ये भाजपाची बाजी, भाजपाचे धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी. साताऱ्यातील कराडमध्ये शेतकरी आक्रमक, पाणी उपसा बंदी मागे घेण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य न केल्यास चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा. पुढील 48 तासामध्ये मान्सून मुंबईमध्ये दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात अवघा 8% पाणी साठा, अप्पर वैतरणा धरणातून 1468 MLD पाणी वापरण्याचं नियोजन. येवल्यामध्ये 4 दिवसाआड पाणीपुरवठा, साठवण तलावातील पाणी पातळी 2.2 मीटरवर. गणेशोत्सवाला जागतिक अस्थिरतेचा फटका, मूर्तींच्या किमतीत 25 ते 30% वाढ. बदलापूरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीनंतर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, अतिवेग बेतला तरुणांच्या जीवावर. लखनौमधील कोचिंगला आग, आगीमध्ये 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 5 जण अडकल्याची भीती.